आज आपण बघणार आहोत कोतवाल भरती परभणीला जो झालेला पेपर होता 24 सप्टेंबर 2023ला, तो आज आपण बघणार आहोत। प्रश्न नंबर आहे 7। त्यामध्ये काय विचारलं आहे आपल्याला, बंगालची फाळणी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केलेली आहे? तर बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्झन याने केलेली आहे। उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2। तर कधी केली? तर 1905 मध्ये केली आहे। त्यानंतर प्रश्न 8 बघा, सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? तर उत्तर आहे आपलं दुसरा बाजीराव, पर्याय क्रमांक 4। तर दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता। त्यानंतर प्रश्न आहे 10 बघा, महाराष्ट्रात जंगल सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला? तर महाराष्ट्रात बिळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता। त्यानंतर बघा प्रश्न 11 आहे, पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात ऋतुमानाप्रमाणे दिनमान किती तासापेक्षा अधिक असू शकते? तर उत्तर आहे 18, पर्याय क्रमांक बी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा, पृष्ठभागावरील प्रवाहातून महासागरातील किती टक्के पाणी वाहते? तर पृष्ठभागावरील प्रवाहातून महासागरात 10% एवढे पाणी वाहते। आपला पर्याय आहे पहिलाच ए। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 14, पृथ्वीचे केंद्र किती किलोमीटरवर आहे? तर पृथ्वीचे केंद्र हे 6371 किलोमीटर आहे। पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा, अनेक वेळा नकाशा लहान किंवा मोठा करावा लागतो, तो याचं उत्तर आहे बघा मूळ नकाशा। अनेक वेळा मूळ नकाशा हा लहान किंवा मोठा करावा लागतो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा, किती राज्यामध्ये विधिमंडळाची 2 सभागृहे आहेत? म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद आहेत, तर 6 राज्यामध्ये आहेत। ते 6 राज्य कोणते कोणते आहेत? तर पहिलं बघा महाराष्ट्र आहे, त्यानंतर दुसरं आहे उत्तर प्रदेश आहे, तिसरं आहे बिहार आहे, चौथं आहे कर्नाटक आहे, 5वं आंध्र प्रदेश आणि 6वं आहे तेलंगणा। तर या 6 राज्यामध्ये 2 सभागृहे आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 बघा, कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करते? तर कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कार्यकारी मंडळे करते। पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न 18 बघा, अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष कोण होते? तर अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते साने गुरुजी। पर्याय आपलं बी हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर बघा प्रश्न 19 बघा, युरोपियन देशांना आशियाकडे जाणाऱ्या कोणत्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले? तर जलमार्ग या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले। पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न 20 बघा, जनहितार्थ याचिका म्हणजे काय? तर जनहितासाठी शासनाने घेतलेले निर्णय। पर्याय बी जनहितासाठी अधिकाऱ्याने केलेली कृती। पर्याय सी कोणत्याही संघटनेने जनतेच्या वतीने न्यायालयाला दाखल केलेला अर्ज आणि पर्याय डी आहे वरील सर्व। तर जनहितार्थ याचिका म्हणजे जनहितासाठी शासनाने घेतलेले निर्णय। पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 बघा, कोणत्या भागात द्वितीय व तृतीय व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते? तर नागरी, उत्तर आपलं बी आहे। तर नागरी भागातील द्वितीय व तृतीय व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या जास्त प्रमाणात आपल्याला आढळून येते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघा, सियाचीनमध्ये तैनातीसाठी निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या? तर याचं उत्तर आहे बघा कॅप्टन शिवा चौहान या महिला पहिल्या ठरल्या होत्या। त्यानंतर प्रश्न 23 बघा, माय लाईफ ॲज अ कॉम्रेड हे आत्मचरित्र कोणाचे आहे? त्याचं उत्तर आहे बघा के शैलजा। पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघा, 2023च्या आशियाई क्रीडा स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात सुरू झाल्या होत्या? तर या चीनमध्ये चालू होत्या। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघा. पुरुषांची 2023ची अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? तर नोवाक डिजोकोविच याने जिंकली आहे. तो कोणत्या देशाचा होता? तर सर्बिया या देशाचा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 बघा. महाराष्ट्राची वर्ष 2023ची साक्षरता टक्केवारी किती आहे? तर 82.34% एवढी साक्षरता महाराष्ट्राची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघा. पॅलेस ऑन व्हील या महाराष्ट्राची पर्यटन रेल्वे कोणत्या नावाने ओळखली जाते? तर डेक्कन ओडिसी या नावाने ओळखली जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 बघा. निष्पाप या शब्दाचा संधीनुसार तयार झालेला खालील दुसरा शब्द कोणता? तर दुष्काळ हा शब्द तयार झालेला आहे निष्पापसारखाच. त्यामुळे पर्याय आपलं सी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 बघा. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. दुष्काळ, दुर्जन, निष्कारण, निष्फळ. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 4 पर्याय दिलेले आहेत, हे चारही पण आपल्याला विसर्ग संधीचे उदाहरण दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला यामध्ये चारही पर्याय आपल्याला सारखेच आहेत. त्यामुळे आपल्याला वेगळा निवडता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. पाण्याची टाकी. तर पाण्याची टाकी हे कोणतं विशेषण आहे? तर संबंधी विशेषण आहे. त्यानंतर प्रश्न 31 बघा. हिरवेगार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर हा कोणता विशेषणाचा प्रकार आहे? तर गुणवाचक विशेषणाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 बघा. लिहित आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? तर लिहित आहे हे क्रियापद संयुक्त क्रियापद या प्रकारात येते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 33 बघा. खालील वाक्यात क्रियापदावरून कोणता बोध होतो? स्वतंत्र रक्षणासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून कर्तव्यामध्ये येतो तो. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 बघा. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. वाहने सावकाश चालवा. वाहने सावकाश चालवा. सावकाशला अंडरलाईन आहे. आपल्याला सावकाशचे विचारायचे, तर सावकाश काय आहे? तर विशेषण आहे. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 बघा. मिश्र वाक्यातील गौण वाक्ये कोणत्या अवयवाने जोडलेली आहेत? तर मिश्र वाक्यातील गौण वाक्ये ही नेहमी उभयान्वयी अवयवाने जोडलेली जातात. पर्याय सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 बघा. दया या शब्दाचे धातुसाधित रूप कोणते आहे? तर दया या शब्दापासून धातुसाधित रूप दयाळू हे होईल. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 37 बघा. पाय टाकून जळत बसला असला औदुंबर या काव्यपंक्तीतील शब्दशक्तीमधील कोणत्या प्रकारातील आहे? तर लक्षणा या शब्दशक्तीतील आहे. तर शब्दाच्या शक्ती किती आहेत? तर 3 आहेत. कोणते आहेत? तर पहिली आहे अभिता, दुसरी आहे लक्षणा, तिसरी आहे व्यंजना. त्यामुळे याचं उत्तर पर्याय आपलं बी होईल, लक्षणा. प्रश्न क्रमांक 38 बघा. शुद्ध लेखनाच्या अचूक शब्द ओळखा. इतिहासाचा आपल्याला अचूक कसा लिहिता येईल ते ओळखायचं आहे. तर पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. तला पहिली वेलांटी आहे. त्यानंतर प्रश्न 39 बघा. उंटांचा असतो काय असतो? तो उंटांचा तांडा असतो. पर्याय सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 बघा. मोफत कोरडा सिधा मिळण्याचे ठिकाण म्हणजे सदावत. पर्याय बी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 बघा. चाहडी करणे, भांडण करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. म्हणजेच कलागती करणे. पर्याय 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे, कलागती करणे. त्यानंतर प्रश्न बघा 42 ब्रह्मांड आठवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, मोठे संकट आणि भयंकर दुःख होणे. हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 बघा.
परभणी जिल्ह्यावरती विचारलेला आहे. परभणी जिल्ह्याचा हा पेपर असल्यामुळे परभणी जिल्ह्यावरती प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय, परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर पर्याय बघा, आपलं बी उत्तर बरोबर आहे. 6251 चौरस किलोमीटर एवढं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 बघा, सूर्योदयानंतर जसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली सर्वात लांब होत जाते. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 बघा, परभणी जिल्ह्याचे 2020 ते 2021चे दरडोई उत्पन्न किती होते? तर 1,10,000 एवढे दरडोई उत्पन्न होते परभणी जिल्ह्याची. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 47 बघा, जैन धर्मीयांचे प्रसिद्ध नेमगिरी मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आढळून येते? तर जिंतूर तालुक्यामध्ये आढळून येते. पर्याय सी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 48 बघा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापना कधी झालेली आहे? तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ स्थापना 1972 साली झालेली आहे. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49 बघा, दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. पर्याय डी हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50 बघा, भारतरत्न हा पुरस्कार महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणास जाहीर झाला? तर धोंडो केशव कर्वे यांना सर्वप्रथम जाहीर झाला होता. पर्याय ए हे उत्तर आपलं बरोबर आहे, धोंडो केशव कर्वे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परभणीला जो कोतवाल भरती पेपर झाला होता तो आपण बघितला आहे. यानंतर कोणता पेपर घ्यायचा आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.